आणि म्हणून हे करत असताना आमच्या बरेच चर्चा होत्या. पण मी कोणी तुझा भाव करत नाही, सर्व माझेच आहे, सर्व आपलेच आहे, सगळे भाऊबंद आपलेच आहे, सगळ्या भगिनी आपलेच आहे, हे मी सांगत असतो. आणि म्हणून धोंडे सरांना मी नेहमीच आहे, मला अध्यक्ष काय केलं असेल तिकडे की धोंडे सर आणि हे मित्र आहे, सहकारी आहे, त्यामुळे धोंडे सर शांत राहतील, मी धोंडे सरांना शांत करेल. इकडे 2-4 लोकांना शांत करायचं काम फटक्याने नाही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु मी या ठिकाणी सांगेल की आपल्याला जबरदस्तपणे झाले, कारण आपलं नाव आहे, आपलं नाव होणार. अहो ज्यावेळेस आपण ज्यावेळेस उद्घाटन करताना लोकांनी पाहिलं की बाबा काय मोठा समाज आहे, हा समाज इतका मोठा आहे की आता सगळेच जण आपले आपले सकल आमचा समाज सकल समाज ते पाहतात, मग आम्ही आमचं का नाही. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांचं जे काही वाक्य होतं, जे काही उपदेश होते, त्या उपदेशाप्रमाणे आपण हे सगळ्यांना एकत्र करतोय. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की धोंडे सरांचं तिथं खूप योगदान आहे. आता आम्ही त्यावेळेस किती दिल्लीला आपण उद्घाटन केलं, दिल्लीला आपण त्या ठिकाणी किती त्या माळवणकर सभागृहामध्ये आपण भाषण केले, अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस त्यांना माझ्या घरीच थांबायचे ते पण. आणि त्यावेळेस मग आपण कुठं जायचं, आज इकडे जायचं, कसा इकडे जाऊ. तुम्हाला माहीत नसेल इतका मोठा त्या ठिकाणी काही मोर्चे निघालेले ओबीसी आरक्षणासाठी. पण ते काही इथं फक्त आरक्षण पाहिजे, पण प्रत्यक्षात आरक्षण जर पाहिजे असेल तर खालून कसं कारवाई करायची, तो खालून कुठं घेऊन जायचा, कोणत्या अधिकारी चर्चा करायची, त्यांना कसं सांगायचं, त्यांना कसं पाठवायचं, प्रत्येक त्यांना रिपोर्ट द्यायचं, हे काम केलं. आणि जवळ 17 समाज, 17 तिकडे आणि 25 महाराष्ट्रात कधी त्या ठिकाणी ओबीसीमध्ये एंट्री करून एंट्री. आता बाकी मोर्चे करून काय फायदा, तुम्ही जर काहीच केलं. मला या ठिकाणी सांगायचं की मराठा आंदोलनामध्ये आमचे काही मित्र माझ्या दिल्लीच्या काही थांबले होते, त्यांचं ऑपरेशन सोडवलं, पण मी गेलो होतो. नंतर मग मी मंत्र्यांकडे घेऊन गेलो, जे आज राज्यपाल आहेत कर्नाटकाचे, ते माझे मित्र, ते त्यावेळेस समाज कल्याण मंत्री महाराजांच्या बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काय शिवा संघटनेच्या वतीनं 2001ला 26 एप्रिल 2001ला देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती सुरुवात झाली. त्याच वेळेला शिवा संघटनेने महापालिकेतून आकाशवाणी जवळच्या चौकाला महात्मा बसवेश्वरांचं नाव देऊन पुतळा बसवा ही मागणी केली होती. 20 सप्टेंबर 2001ला ठराव क्रमांक 343 मंजूर करून आकाशवाणी जवळच्या चौकाला नाव देऊन पुतळा बसवण्याला मंजुरी 2001 साली शिवा संघटनेमुळे दिलेली आहे, पण पुतळा बसू शकला नाही. त्यानंतर 2010ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं आणि चौकात पुतळे बसवायला बंदी आली. त्यामुळं 2011ला शिवा संघटनेने महापालिकेवर मोर्चा काढला आणि त्यानंतर अनिताताई घोडेले महापौर होते, समीरजी राजूरकर सुद्धा त्यावेळेला नगरसेवक होते आणि इतरही होते. बैठक आमची झाली आणि तोडगा निघाला की आकाशवाणी जवळच्या महात्मा बसवेश्वर चौकामध्ये महात्मा बसवेश्वर स्तंभ निर्माण करायचा आणि टीव्ही सेंटर जवळच्या स्वामी विवेकानंद उद्यानातील पश्चिम बाजूच्या 3 एकर जागेवर महात्मा बसवेश्वर उद्यान विकसित करून त्या उद्यानामध्ये अश्वारूढ पुतळा बसवायचा. हे शिवा संघटनेसोबत बैठक होऊन 2011ला ठरलं आणि तो निर्णय झाल्याच्या नंतर तेव्हापासूनही सातत्याने हा पाठपुरावा केल्यानंतर आज आनंदाची बाब अशी आहे की पुतळा बसवण्याची तयारी झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौर आणि महापालिका यांच्या सहित हा विषय पूर्णतः शिवा संघटनेमुळे झालेला आहे. त्यामुळे शिवा संघटना सोबत राहूनच या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होणार आहे. काही लोकांचं म्हणणं होतं की 19 एप्रिलला अक्षय तृतीया महात्मा बसवेश्वरांची 895वी जयंती आहे, त्याच्या पूर्वी उद्घाटन करायचं. काही हळद्या हळकुंडानं पिवळी झालेली लोक घाई करत होते, पण असं होणार नाही. पूर्ण विकसित झाल्यानंतर, परिपूर्ण पुतळ्याचं काम संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम घेऊन पुतळ्याचं अनावरण करायचा निर्णय आज शिवा संघटनेच्या जिल्हा बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे. आणि जयंती 19 एप्रिल 2026ला सकाळी 9 वाजता आकाशवाणी जवळील महात्मा बसवेश्वर चौकात प्रथेप्रमाणे शिवा संघटनेचं झेंडावंदन करून
अभिवादन कार्यक्रम आणि मोटरसायकल रॅली होणार आहे. त्यानंतर जयंती संपल्यानंतर महिनाभर राज्यामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं जयंती द्विपंधरवाडा साजरा होतो. त्याचा समारोप दरवर्षी मंत्रालयासमोरच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात असतो. पण यावर्षी आमचा प्रयत्न असेल की किमान जयंती द्विपंधरवाडाच्या समारोपाला किंवा त्यानंतर योग्य वेळ काढून परिपूर्ण काम झाल्याच्या नंतर पुतळ्याचं अनावरण होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये जयंतीच्या पूर्वी 19 एप्रिलच्या पूर्वी पुतळ्याचं अनावरण शिवा संघटना होऊ देणार नाही. कारण अर्धवट काम राहिलं तर पुन्हा त्याकडे प्रशासन बघत नसतं आणि मग पूर्ण काम झाल्याशिवाय पुतळ्याचं अनावरण शिवा संघटना होऊ देणार नाही. असा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्ये पूर्ण काम झाल्यानंतर भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन पुतळ्याचं अनावरण केलं जाईल. पुतळा अतिशय सुंदर आहे आणि त्याची प्रतिष्ठापना झाली आहे. फक्त अनावरण समारंभ असं बाकी आहे. बघा, लंडन मध्ये डॉक्टर नीरज पाटील मेयर झाल्यानंतर 2016ला लंडनच्या पार्लमेंटच्या समोर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्यात आला होता. 2 वर्ष पुतळा झाकून होता. 14 नोव्हेंबर 2016ला त्या पुतळ्याचं अनावरण झालं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या हस्ते. 2 वर्ष पुतळा झाकून होता. किंवा महाराणा प्रतापांचा पुतळा नांदेडमध्ये 1.5 वर्ष झाकून होता, पण काम पूर्ण झाल्याशिवाय अनावरण केलं नाही. इथं सुद्धा महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं पूर्ण काम झाल्याशिवाय, पूर्ण विकसित गार्डन झाल्याशिवाय अनावरण शिवा संघटना होऊ देणार नाही. आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण व्हावं आणि त्यानंतर भव्य दिव्य कार्यक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे किंवा दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमच्या पवारताई यांच्या सहित प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गौरवानं हा कार्यक्रम केला जाईल असा निर्णय शिवा संघटनेने आज केलेला आहे. महानगरपालिकेचे प्रशासन आयुक्त साहेब अतिशय कर्तव्यदक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं उद्यानाचं काम फार गतीनं होईल असं आपल्याला वाटत नाही? 100%. जी श्रीकांत हे आयुक्त आहेत, प्रशासक असतानाही त्यांनी खूप स्वतः लक्ष घालून या पुतळ्याचं काम पूर्ण करायचा प्रयत्न केलाय. त्यामुळं जी श्रीकांत आयुक्त असतानाच येणाऱ्या महिना 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये पूर्ण विकसित होईल, पुतळ्याचं परिपूर्ण काम होईल. आणि त्यांच्या उपस्थितीतच ते आयुक्त असतानाच आणि समीर राजूरकर महापौर, राजेंद्र जंजाळ उपमहापौर किंवा अनिल भैया हे सगळे आपले नवीन पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिवा संघटना यांच्या उपस्थितीतच पुतळ्याचं अनावरण केलं जाईल. मराठवाड्यातून हजारो शिवा मावळे या अनावरणाच्या सोहळ्याला जय शिवाचा नारा देत तिथं उपस्थित राहतील असा निर्णय आम्ही आज केलेला आहे. महाराजांचा पुतळा आहे, पुतळ्याला विकसित झाला आहे हे मान्य आहे, परंतु पुतळा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिशय उत्कृष्ट आणि सर्वात मोठा पुतळा आहे, याचं समाधान आपल्याला असेल? एक नक्की आहे, देर आहे, दुरुस्त आहे. पुतळ्याचं अनावरण व्हायला उशीर झाला हे जरी खरं असलं तरी मराठवाड्याच्या राजधानीला साजेसा छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर म्हणून या शहराला साजेसा पुतळा आणि स्मारक महात्मा बसवेश्वरांचं या ठिकाणी प्रशासक असताना जी श्रीकांतने पुढाकार घेऊन उभा केलेला आहे. मला याचा सार्थ अभिमान आहे. आणि अशा प्रकारचा पुतळा मराठवाड्यामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा नसावा अशी माझी अपेक्षा आहे. मी प्राध्यापक मनोहर धोंडे, शिवा संघटनेचा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं तमाम वीरशैव लिंगायतासह बहुजनवादी, समतावादी भारतीय नागरिकांना, मराठवाड्यातील जनतेला आवाहन करतो की जी पुतळा अनावरणाची तारीख ठरेल पूर्ण विकसित झाल्यानंतर त्या तारखेला ढोल ताशाचा गजर करत, शिवा संघटनेचा जयघोष करत हजारोंच्या संख्येने सगळ्या मावळ्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन करतो. धन्यवाद. जय शिवा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.